कल्पना करा, ऑफिस असो, हॉटेल असो किंवा एखादं क्लिनिक आणि अचानक लाईट गेली. काय होतं? सगळं काही ठप्प, नाही का? पण यावर आता एक कायमचा उपाय आहे. चला, व्यावसायिक ऊर्जेचं भविष्य नक्की कसं आहे ते पाहूया. आता एक महत्वाचा प्रश्न विचारूया. आपल्या व्यवसायाची जी वीज व्यवस्था आहे, ती खरंच एक ॲसेट आहे की एक मोठी डोकेदुखी, एक लायबिलिटी? कारण वीज जाणं ही फक्त एक अडचण नसते, तर ते आपल्या नफ्याला थेट सुरुंग लावण्यासारखं आहे. चला, जरा या समस्येच्या खोलात जाऊया. लाईट गेल्यावर जे नुकसान होतं ना, त्याची खरी किंमत काय असते? कारण बघा, लाईट गेल्यावर फक्त अंधार नाही होत, बिलिंग थांबतं, म्हणजे महसुलाला थेट फटका. उत्पादन थांबतं, कामात नुसता गोंधळ उडतो, ग्राहक नाराज होतात ते वेगळंच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या महागड्या मशिनरीज, कॉम्प्युटर्स किंवा सर्व्हर यांना कायमचा धोका निर्माण होतो. हे नुकसान पैशात मोजण्यासारखं नाहीये. आणि यावर उपाय म्हणून आजकाल काय वापरलं जातं? बरोबर, तीच जुनी गुंतागुंतीची आणि हो, खर्चिक पद्धत. म्हणजे बघा ना, बहुतेक व्यवसाय काय करतात? एकीकडे डिझेल जनरेटर, दुसरीकडे इन्व्हर्टर आणि मग सोलार सिस्टीम, या सगळ्यांच्या एका गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकलेले असतात. आणि या प्रत्येकाला सांभाळणं, त्याची देखभाल करणं म्हणजे खरंच एक मोठी डोकेदुखी आहे. आता ही तुलनाच बघा ना, सगळं काही स्पष्ट होईल. एका बाजूला आहे तो जुना मार्ग, जनरेटरचा तो कर्कश आवाज, प्रदूषण, डिझेलचा वाढत जाणारा खर्च आणि सततची डोकेदुखी म्हणजे मेंटेनन्स. आणि दुसऱ्या बाजूला आहे भविष्य, एक असं सोल्युशन जे शांत आहे, स्वच्छ आहे, किफायतशीर आहे आणि जिथे देखभाल खर्च शून्य आहे. मग या सगळ्या त्रासावर एकच स्मार्ट आणि एकात्मिक उपाय असू शकतो का? चला पाहूया. एक असं तंत्रज्ञान जे व्यवसायाचं चित्र पूर्णपणे बदलून टाकू शकतं. त्या 3 जुनाट सिस्टम्स म्हणजे डिझेल जनरेटर, इन्व्हर्टर आणि सोलार इन्व्हर्टर. या तिन्हींची जागा आता फक्त एका इंजिनिअरिंगच्या चमत्काराने घेतली आहे. आणि तो चमत्कार म्हणजे प्युअर पॉवर 30.0, एक ऑल इन वन पॉवर सिस्टीम. हो, ही एकच स्मार्ट प्रणाली त्या तिन्ही जुन्या गुंतागुंतीच्या उपकरणांची जागा घेते. म्हणजे आता कोणतीही डोकेदुखी नाही. बरं, याची ताकद काय आहे ते बघूया. यात आहे 30 किलोवॅट अवर क्षमतेची एक शक्तिशाली लिथियम आयन बॅटरी. याचा अर्थ ही बॅटरी संपूर्ण व्यवसायाला आरामात बॅकअप देऊ शकते. सोबत आहे 33 किलोवॅटचा प्युअर साइन वेव्ह इन्व्हर्टर, जो महागड्या उपकरणांना एकदम शुद्ध आणि सुरक्षित वीज देतो. आणि हे सगळं एका स्मार्ट एआयद्वारे कंट्रोल केलं जातं. पण या सगळ्याचा व्यवसायासाठी खरा फायदा काय? तो म्हणजे कामात अगदी कोणताही व्यत्यय न आणणारा अखंडित वीज पुरवठा. आणि हो, ही सिस्टीम फक्त लाईट, पंख्यांपुरती मर्यादित नाहीये. ती व्यवसायातलं अक्षरशः सगळं काही एकाच वेळी चालवते. मग ती जड मशिनरी असो किंवा संवेदनशील वैद्यकीय उपकरणं, सगळं काही विना अडथळ. जरा विचार करा, लिफ्ट, सेंट्रल एसी, फॅक्टरीमधले कॉम्प्रेसर, ऑफिसमधले सर्व्हर आणि हॉस्पिटलमधली ती जीवनरक्षक उपकरणं, हे सगळं एकाच वेळी लाईट गेल्यावरही अजिबात न थांबता चालू राहील. पण मग एक प्रश्न येतो, जेव्हा ग्रीडची वीज अचानक जाते तेव्हा काय होतं? स्विच व्हायला किती वेळ लागतो? तर एका मिलीसेकंडपेक्षाही कमी वेळात, म्हणजे अक्षरशः पापणी लवण्याच्या आत ही सिस्टम बॅकअपवर स्विच होते. इतक्या वेगाने की उपकरणांना कळणारसुद्धा नाही. यालाच म्हणतात झिरो फ्लिकर टेक्नॉलॉजी. हा स्विच इतका वेगवान आहे की महत्त्वाचे सर्व्हर, वैद्यकीय उपकरणं आणि अगदी इंटरनेट राउटरसुद्धा क्षणभरासाठीही बंद पडत नाहीत. याचाच अर्थ झिरो डाऊनटाईम आणि झिरो डेटा लॉस. म्हणूनच मी म्हणतोय, ही फक्त एक बॅकअप सिस्टम नाहीये, ही एक स्मार्ट गुंतवणूक आहे. एक अशी गुंतवणूक जी स्वतःचा खर्च वसूल करते आणि वर पैसे वाचवून देते. आता ही सिस्टीम इतक्या स्मार्टपणे पैसे कसे वाचवते? तर बघा, 1. ती सौर ऊर्जेचा प्रत्येक कण वापरते, काहीही वाया जाऊ देत नाही. 2. तिची एआय बुद्धिमत्ता ठरवते की ऊर्जा वापरायची, बॅटरीमध्ये साठवायची की अतिरिक्त ऊर्जा ग्रीडला विकून चक्क पैसे कमवायचे. आणि 3. ती आपोआप स्वस्त दरात उपलब्ध असलेली वीज वापरते, ज्यामुळे विजेच्या बिलात जबरदस्त बचत होते. आणि ही प्रणाली खास भारताच्या परिस्थितीसाठी बनवली आहे. म्हणजे कडक उन्हाळ्यातही ती एकदम थंड राहते.
ती पूर्णपणे शांत चालते. आवाज अजिबात नाही. त्यामुळे हॉटेल आणि हॉस्पिटलसाठी तर ही अगदी आदर्श आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात कोणतेही हलणारे भाग नाहीत. म्हणजे मेंटेनन्सचा खर्च शून्य. आणि या सगळ्यावर कंट्रोल, तो तर थेट हाताच्या बोटांवर आहे. एका स्मार्ट ॲपद्वारे मोबाईलवरूनच ऊर्जेच्या वापरावर लक्ष ठेवता येतं, AI अलर्ट्स मिळतात आणि एनर्जी ऑडिट्सही करता येतात. म्हणजे सगळं काही आपल्या कंट्रोलमध्ये. थोडक्यात सांगायचं तर आता विजेच्या बिलातील त्या पीक चार्जेसची चिंता नाही, डिझेलचा खर्च नाही आणि तो जनरेटरचा गोंगाटही नाही. फक्त प्युअर पॉवर.